C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं, आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. माझ्याबरोबर आज आहेत विनोद शर्मा. विनोद शर्मा हे एक असे उद्योजक आहेत की ज्यांनी सुरुवात केली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडने आणि आज ते बनले आहेत शेतकरी. मला आठवतं राज ठाकरे त्यांच्या एका सभेमध्ये म्हणाले होते की मला ट्रॅक्टर चालवणारा, जीन्स घालणारा शेतकरी पाहिजे आहे. राज ठाकरेंच्या स्वप्नातला शेतकरी जर कोणी असेल तर तो विनोद शर्मा आहेत. विनोद शर्मा हे ई फार्म्स नावाने शेती करतात आणि ॲक्च्युली त्यांचं शिक्षण बघायला गेलं आणि अनेक वर्ष त्यांनी इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये काम केलं. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि या सगळ्याला कंटाळून त्यांना कुठेतरी ती शेती सातत्याने खुणावत होती आणि शेती ज्यावेळेस केली ती सुद्धा अशी केली की अनेकांचे डोळे दिपले आणि याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले. एक खूप मोठी सप्लाय चेन तयार केली आणि आज त्या माध्यमातून दिवसाला 1307, आजचा जो आकडा आहे त्यांचा, दिवसाला 1307 लोकांच्या घरी ताजी भाजी ते डिलिव्हर करत आहेत. विनोदजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. मला सांगा की तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, खूप मोठा व्यवसाय होता तुमचा, जो तुमचा इंजिनिअरिंगचा व्यवसाय होता तो सुद्धा कोट्यवधी रुपयांचा टर्नओव्हर होता. लोखंडापासून हिरव्यागार शेतीपर्यंतचा प्रवास कसा काय झाला? ते आधीपासूनच लहानपणापासून लोखंड काही अट्रॅक्ट करत नव्हतं, पण असं होतं की ते फॅमिली बिझनेस होता, छोट्या प्रमाणात होता. माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी बाबांना जॉईन केल्यानंतर ते खूप मोठ्या लेवलपर्यंत, मी एक साधारण 8-10 वर्षात खूप मोठ्या लेवलपर्यंत नेला आपण तो बिझनेस. एकाचे 2-2चे 4 कंपन्या केल्या. पण ते कसं होतं की ते मनापासून त्याची आवड नव्हतीच कधी. तर तो एक ब्रेक थ्रू मला कधी मिळतच नव्हता की याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन ॲज सच कधी मिळालं नाही मला. सो जेव्हा खूपच जास्तच विरक्ती आली त्यानंतर मी म्हटलं नाही, हे जमतच नाही, हे करायचंच नाहीये, मग काय करायचं. म्हणून मग त्यानंतर मी आपली छोटीशी जागा होती मुरबाडला, तिथे आपण एक म्हणतात ना, एक हॉबी म्हणून आपण शेती सुरुवात केली. आणि मग ते आता त्याचा ते हॉबी म्हणून सुरुवात करून आता ते इथपर्यंत आलं आणि खूप आवडते मला करायचं ते हटके. हा विनोद शर्मा यांचा बाज आहे. आणि हे ज्यावेळेस ही शेती तर केली, पण शेतकऱ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो, हा जो शेतमाल तयार होतो हा शेतमाल विकायचा कुठे, आणि हा प्रश्न त्यांना सुद्धा सतावत होता. आणि त्याचं उत्तर त्यांनी मेहनतीने एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32 अशा प्रकारची ग्राहकांची एक चेन त्यांनी तयार केली. आणि आजच्या तारखेला 1307 एवढ्या लोकांकडे रोज सकाळी 9:30 वाजेपर्यंत हिरव्यागार भाज्यांची, ताज्या भाज्यांची डिलेवरी विनोद शर्मा करतात. तुम्हाला सुद्धा जर ही भाजी हवी असेल तर स्क्रीनवरचे नंबर दिलेले आहेत, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि विनोद शर्मा यांची भाजी तुमच्या घरामध्ये यायला सुरुवात होईल. ही एवढी मोठी सप्लाय चेन तयार करताना काय अडचणी होत्या?
अडचणी म्हणजे जर आपण असं पाहायला गेलो की आपल्याला तुम्हाला काय प्रत्येक किचनची रिक्वायरमेंट वेगळी असते. तो सगळ्यात मोठा माझा चॅलेंज होता. मी जेव्हा हे सुरुवात केली की आपण हे सप्लाय कसं करायचं, म्हणजे एवढ्या तर रोज किती भाज्या आपण तिथे हार्वेस्ट करणार आपल्या शेतात आणि रोज किती लोकांना व्हेरायटी देणार, काय प्रमाणात आपण हार्वेस्ट करणार आणि आणल्यानंतर इथे आपल्या शहरात आणल्यानंतर इथे संध्याकाळी ते वेस्टेज होणार नाही याची गॅरंटी काय. म्हणून आपण अशी एक सिस्टीम तयार केली ज्यामध्ये आज 1307 कस्टमर्स आहेत. तर 1307 सगळ्या कस्टमर्सना आपण एकच भाजी देतो. आज एक भाजी, उद्या वेगळी दुसरी भाजी, परवा तिसरी वेगळी भाजी, असं करून पूर्ण 20-22 दिवस 25 दिवस वेगवेगळ्या भाज्या, पण सगळ्या कस्टमर्सना एक. याच्यामुळे सगळ्यात मोठा जो सप्लाय चेनचा प्रॉब्लेम होता आणि वेस्टेजचा, आपण तुम्ही जेव्हा 60 रुपये किलो 80 रुपये किलो फ्लावर मार्केटमध्ये घेऊन येता, त्यामध्ये जवळजवळ 40-50% भाजी वेस्टेज झालेली असते. त्या वेस्टेजचे सुद्धा तुम्हाला पैसे पडतात. इथे आम्ही ते जे वेस्टेज व्हायचं जे प्रमाण आहे ते आम्ही 40-50% 2-3% आणलंय. आणि तो जो प्राइस डिफरन्स आहे, जो प्राइस बेनिफिट आहे, तो आम्ही कस्टमर्सना मंथली सबस्क्रिप्शन 2200 रुपयाच्या माध्यमातून आपण कस्टमर्सलाच पास ऑन केलाय. तर ते जे पैसे आहेत आम्ही तुम्हाला रोज डिलिव्हरी द्यायला म्हणून आम्ही वापरतो ते पैसे. एक्झॅक्टली. म्हणजे हे जे 2200 रुपये हे मंथली सबस्क्रिप्शन आहे त्यांचं, आणि फॅमिली ऑफ 4 साठी अतिशय सफिशियंट अशा प्रकारची ही सगळी भाजी असते. काय काय असतं रोजच्या भाज्यांमध्ये ते सुद्धा ऐकायला आवडेल. आमच्या रोजच्या डिलिव्हरीज मध्ये आम्ही तुम्हाला रोज एक वेगळी भाजी देतो. रोज तुम्हाला आजच्या पुरती पुरेल एवढी एक मसाल्याचा पॅक देतो, ज्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, मिरची, लिंबू, तो एक मसाला पॅक असतो. आणि 1/2 किलो टोमॅटो, म्हणजे देसी नॉन हायब्रिड टोमॅटो आपण डेली तुम्हाला प्रोव्हाइड करतो. याशिवाय आम्ही महिन्यातून 4 किलो कांदा, 4 किलो बटाटा आणि 1 किलो लसूण, असं म्हणजे ते आम्ही 4 आठवड्यामध्ये डिवाइड केलेलं आहे की दर सोमवारी तुम्हाला 1 किलो कांदा, 1 किलो बटाटा, 1/2 किलो लसूण, असं हा बेसिक पॅक आहे. या बेसिक पॅक मध्ये तुम्हाला जे वरण आणि भाजी ह्या 2 गोष्टींसाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी आम्ही रोज तुम्हाला ताज्या प्रोव्हाइड करतो. एक्झॅक्टली. म्हणजे रोज भाजी घ्यायला जाणं हा अनेकांसाठी आनंदाचा पाठ असतो, पण अनेकांना त्याच्यासाठी वेळ नसतो. आय थिंक त्यांच्यासाठी ही जी तुमची सोय आहे की अतिशय ताजी भाजी सकाळी सकाळी तुमच्या डोर स्टेपला, निश्चितपणे लोकांनी हे कसं रिसीव्ह केलं. सुरुवातीला खूप चॅलेंजेस होते. सगळ्यात पहिले म्हणजे मी सांगणार ती भाजी तुम्हाला मी खायला घालणार, पण हल्ली असं झालंय की जे कस्टमर्स, आता काही कस्टमर्स आहेत माझ्याशी 2.5 वर्ष जेव्हापासून सुरुवात केली, पहिल्या 25 कस्टमर्स पैकी माझे 21 कस्टमर्स अजून इंटॅक्ट आहेत माझ्याकडे. तर त्या कस्टमर्स चे सुद्धा चॅलेंजेस होते आधी, पण हल्ली असं झालंय की कोणी विचारलं त्यांना की आज क्या सब्जी बनेगा, तो त्यांचा असा रिस्पॉन्स आहे की जो ई फार्म से आएगा वो पकेगा. क्या बात है. सो असं झाल्यामुळे मग आता मला सोयीस्कर जातं. जे नवीन कस्टमर्स आपण ॲक्वायर करतो सेम प्रॉब्लेम होतोय, पण 1-2 महिन्यानंतर त्यांना पण सवय होऊन जाते आणि व्हेरायटी मिळते. जेव्हा तुम्ही मार्केटमधनं भाज्या तुम्ही स्वतः आणायला जाता, मोजक्या 5-6 भाज्या तुम्ही घेऊन येता. माझ्याकडे 25-26 प्रकारच्या भाज्या आहेत आणि आम्ही तुम्हाला रोज अदली बदलीने आम्ही तुम्हाला रोज नवीन भाज्या देतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्त भाज्या व्हेरायटी ऑफ भाज्या खाल्ल्या जातात, तेवढे न्यूट्रिएंट्स तुमच्या शरीरामध्ये जातात. त्याशिवाय सीझनल भाज्या खाल्ल्याने तुमची हेल्थ आणि एनर्जी लेवल इंटॅक्ट राहते. एक्झॅक्टली. कुठल्या परिसरामध्ये जास्त सध्या तुम्ही काम करता आहात? फक्त ठाणे शहरात की इतरत्र पण सर्व? सध्या डिलिव्हरीसाठी आम्ही फक्त ठाण्यामध्येच आपण काम करत आहोत. ऑफकोर्स आपल्याला पूर्ण मुंबई गाठायची, पूर्ण ह्या बाजूला कल्याण डोंबिवली आहे. ऑलरेडी आमचं प्लॅनिंग झालेलं आहे पलावापासून सुरुवात करून डोंबिवली आणि कल्याणपर्यंत पोचायचं.
इथे मीरा रोड पासून सुरुवात करून आपल्याला बोरिवलीपर्यंत मुंबई वेस्टर्न रिजन पर्यंत पोहोचायचं आणि सेंट्रल मुंबई सुद्धा. नवी मुंबईमध्ये ऐरोली ते कोपरी खैरणे आपण प्लॅन करतोय. ते सगळं ऑलरेडी प्लॅनिंग मध्ये आहे. फक्त ते लॉजिस्टिक्स आणि थोडं फंडिंग आम्ही जमा करतोय. ते एकदा झालं की हे सगळं व्यवस्थित आपलं येऊन जाईल. तर फंडिंगचा विषय निघालेला आहे. आय थिंक शार्क टँक पर्यंत तुम्ही जाऊन आलेला आहात. शार्क टँक पर्यंत अजून गेलेलो नाहीये, पण आता ह्या सीझन मध्ये शार्क टँक मध्ये आपण जात आहोत. आय थिंक तुम्ही शॉर्टलिस्ट झालेला हा, आपण शॉर्टलिस्ट झालोय आणि त्याचं शूटिंग आहे पुढच्या महिन्यामध्ये. बरं. आणि आपण जानेवारीमध्ये आपण लाईव्ह जाऊ. एक्झॅक्टली. म्हणजे हा जो संपूर्ण व्यवसाय सुरू झालेला आहे, हा व्यवसाय लॉकडाऊन मध्ये सुरू झालेला आहे. आणि लॉकडाऊन हा अनेकांसाठी जिथे एक नाईटमेअर होतं, प्रचंड मोठी अशी काळ रात्र होती, त्याच्यामध्ये अनेकांनी संधी शोधल्या आणि संधी शोधून त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. त्यापैकीच एक विनोद शर्मा आहेत. लॉकडाऊनमध्ये हा सगळा बिझनेस सुरू झाला होता. ऍक्च्युली लॉकडाऊनमध्ये व्यवसाय सुरू नव्हता झाला. लॉकडाऊनच्या फार आधी शेती सुरू केली होती. पण लॉकडाऊनमध्ये बऱ्याच भाजी आणि ह्या सगळ्या अत्यावश्यक गोष्टीं रिलेटेड प्रॉब्लेम्स पाहिल्यानंतर, लॉकडाऊन पूर्णपणे संपल्यानंतर आपण ह्या डिलिव्हरी बिझनेसला सुरुवात केली. बरोबर. पण येस, मी म्हणेन की लॉकडाऊनच्या वेळेलाच आपल्याला याची आयडिया जी आली डिलिव्हरी सिस्टीमची, ती आपल्याला लॉकडाऊनच्या मला आठवतं. कारण लॉकडाऊन मध्ये तुम्ही हिरांजनी इस्टेटमध्ये आपला बाजार वगैरे अशी काहीतरी एक कन्सेप्ट राबवलेली होती. ती काय कन्सेप्ट होती? तिथे कसं होतं, आमचे एक मित्र आहे तिथे, त्यांच्या असोसिएशन मध्ये प्रवीण नागरे म्हणून त्यांनी ते शोधत होते की त्यांच्याकडे जागा होती जिथे एक लॉकडाऊनच्या काळात भाजीवाले येऊन त्यांची मंडई मांडायचे आणि प्रोड्यूस विकून जायचे. पण लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यांचे ते बरेच लोकांचे ते बाजार पण उठले. सो तिथे एक जागा असल्यामुळे तिथे एक स्पेस, म्हणजे फक्त जागा नाही तर इच्छा लोकांची, ती स्पेस असल्यामुळे आम्हाला प्रवीण नागरेंनी तिथे आम्हाला इंट्रोड्यूस केला. आणि आम्ही आमच्या भाज्या अशा होत्या की आम्ही एका दिवसाला 1 लाखाचा व्यवसाय करायचो फक्त 5 तासामध्ये. आम्ही तिथे भाजी म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात मी असं पाहिलं की लोकांना किती गरज आहे या सगळ्या गोष्टींची. आणि तिथे आम्ही जेव्हा 4 वाजता आम्ही संध्याकाळी रविवारच्या दिवशी आम्ही स्टॉल लावायचो, तिथे बाजार बसवायचो आणि लोक 3:30 पासून तिथे लाईन लावून उभे राहायचे. हे आपण सुद्धा पाहिलंय तिथे. आणि लोकांचा एवढा विश्वास बसला होता, पण काही कारणास्तव आपल्याला ते पुढे कंटिन्यू नाही करता आलं. पण पुढे इच्छा आहे, जर कोणाला सोसायटीज मध्ये जर संडे बाजार बसवायचा असेल, बनवायचा असेल, लावायचा असेल रादर, तर डेफिनेटली आपण त्यांच्यासाठी आपण अरेंजमेंट करून आपण तिथे संडे बाजार लावू शकतो भाज्यांचा. नक्कीच. म्हणजे लॉकडाऊन मध्ये आपण बघितलं होतं की अनेक सोसायट्यांमध्ये असेच कोणीतरी भाजीवाले यायचे आणि लोक रांगा लावून उभे राहायचे. निश्चितपणे तुम्हाला जर का तुमच्या सोसायटीमध्ये अत्यंत ताजी, विश्वासार्ह आणि खूप न्यूट्रिएंट्स नैसर्गिकरित्या ते जी काही शेती ते करत असतात, ही पूर्णपणे नैसर्गिकरित्या करत असतात. ऑफकोर्स ते ही जी सगळी ताजी भाजी आणि अतिशय सकस अशा प्रकारची भाजी तुम्हाला पोचवायची असेल तुमच्या सोसायटीतल्या नागरिकांपर्यंत, तर तुम्ही ई फार्म्सचा हा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर देखील डेफिनेटली संपर्क साधा. विनोद शर्मांचं खूप चांगला लॉजिक आहे. त्यांच्याशी बोलताना भाज्यांच्या संदर्भात ते भरभरून बोलत असतात, पण माझ्याकडे नेहमीप्रमाणे वेळ कमी असतो. आणि त्यांचं एक लॉजिक खूप चांगलं आहे की ताजी भाजी तुम्ही बाजारातून आणा, लगेच ती तुम्ही शिजवा आणि मग खा. त्यातनं जे काही तुम्हाला मिळेल ते खूप भारी असतं. ती भाजी 8 दिवस ज्यावेळेस फ्रीजमध्ये राहते त्यावेळेस साहजिकच त्यातले खूप साऱ्या जे जीवनसत्व असतात ते निघून गेलेले असतात आणि मग त्याचा काहीच उपयोग राहत नाही. सो खराबातल्या फ्रीजमध्ये भाजी ठेवू नका, ताजी भाजी घ्या. ताजी भाजी मागवायची असेल तर ई फार्म्सला डेफिनेटली संपर्क साधा. एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं बिझनेस मॉडेल त्यांनी तयार केलं. किती 100 लोकांना तुम्ही याच्यातनं रोजगार देताय? आपण सध्या आपल्याकडे आपल्या फार्म्समध्ये आणि इथे मिळून 100 पेक्षा जास्त लोकांना आपण
रोजगार देतोय. फक्त एवढंच नाही की हा पार्ट टाइम जॉब असल्यामुळे माझ्याकडे अर्ध्यादेखील जी डिलिव्हरीची मुलं आहेत ती सकाळचं माझ्याकडे काम केल्यानंतर ते दिवसा त्यांचं कॉलेज सुद्धा परस्यू करतात. बरेच मुलं ठाणा कॉलेजमध्ये आहेत, बरीच मुलं NKT कॉलेजमध्ये आहेत. म्हणजे ही सगळी मुलं कॉलेज सांभाळून हे पार्ट टाइम म्हणजे त्यांचा अभ्यासाचा खर्च पूर्ण या कामामधनं फक्त 5 ते 6 तास काम आहे फक्त. ते सुद्धा तुमची परीक्षा असेल तर तुम्हाला 3 तास काम करा. किती वाजता तुमचं सगळं सुरू होतं? आमचं सकाळी पहाटे 5 वाजता सगळं सुरू होतं. आणि संपतो किती वाजता कारभार? आमचा सगळा कारभार टोटल कारभार आमचा 10:30 पर्यंत संपून जातो. राईट. एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल आहे. वेगळ्या प्रकारे तुमच्या घरापर्यंत भाजी ते आणतायत. जाता काय सांगाल? लोक जेव्हा 10 वाजता ऑफिसमध्ये येतात तेव्हापर्यंत आमचं ऑफिस बंद झालेलं असतं. क्या बात आहे. सो निश्चितपणे या माझ्या घरात सुद्धा येतात या भाज्या ऑफकोर्स, म्हणूनच मी एंडॉर्स करतो आहे. जर डेफिनेटली तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचे असतील तर जे खाली क्रमांक दिलेले आहेत त्यांच्यावर संपर्क साधा. विनोदजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच प्रकारचा काहीतरी वेगळा वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय तुम्ही करत असाल तर डेफिनेटली आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपला व्यवसाय जगाच्या प्लॅटफॉर्मवर नेऊ याची गॅरंटी. पुन्हा एकदा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. नमस्कार. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.